हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वैष्णवी शिंदेज ब्लॉग. सो कसे आहात सर्वजण? होप की सगळे मस्त आणि मजेत असाल. तर ब्लॉगची सुरुवात अशी का केली हा प्रश्न पडला असेल. बट सकाळी काय झालं की शंभू शांत बसत नव्हता आणि मी तुमच्यासोबत बोलत होते. सो हे असं त्याचं काहीतरी करणं चालू होतं. केस ओढत होता इकडे तिकडून, सारखं परेशान करत असतो. सो म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, ह्याला आंघोळ वगैरे घालून जेवण वगैरे करून झोपवते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. त्यामुळे मी सुरुवात अशी केली होती. पण तो काही शांत बसतच नव्हता. नंतरही ताईने मला काही ब्लॉग म्हणजे घेऊनच दिला नाही. मग मी डिरेक्ट दुपारीच ब्लॉग चालू केला, जिथं की माझी कामं चालू होणार होती. सकाळी पण काम असतं, बट थोडंसं निवांत असतं सकाळी. एवढं काही नसतं. त्यांची फर्स्ट असेल तर मग स्वयंपाक सकाळी लवकर होऊन जातो आणि बाकीचे जे कपडे वगैरे असतात, फरशी असते, झाडू वगैरे, घराची आवरावर असते, ते मी शंभूला बघत बघत करत असते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. ना मला वेळ भेटला नव्हता सकाळी ब्लॉग चालू करायला, कारण शंभूचं जेवण वगैरे तो झोपला होता आणि आवाज वगैरे आला की लगेच उठतो. सो आता उठला आहे तो. त्याला किळे दिली तिथे खायला. सो फीड वगैरे केलं आणि नंतर मग मी कामाला लागले होते. सो मी शेंगदाणे भाजते. आठवड्याभराची कामं करायची राहिली आहेत माझी. भाजीपाला पण नाही आणला आहे. आता भाजीपाल्याला ते आल्यावर जाईल. आता मी नाही जात शंभूला घेऊन एकटी, कारण ते दोन्ही ओझं म्हणले की मला नाही हँडल होणार. आणि त्यानंतर शेंगदाणा चटणी पण कुटायची आहे. सो ते काम चाललं आहे इथं. सो शेंगदाणा चटणी कुटून घेते आणि शेंगदाणे पण मिक्सरला काढायचे मला. सो आता थंड होतील आणि थंड झाल्यानंतर मग कसे ते व्यवस्थित निघतात. सो म्हटलं त्यानंतर बाकीची जी काही कामं राहिली ती करू. सो एवढं होऊस तर मग शंभूच्या जेवणाचा टायमिंग होतो. तर शंभू खेळतोय आता. हा बघा राडा इथं, डब्बा, ते खेळणे, बाकी इकडं पडले, बाकी सगळं ते पाय पुसणी कसं केलं, इकडे खेळणे. तर आणि तो गेलाय आता तिकडे साईडला बाळ येतं तिथं बसलाय. सो ते म्हणजे असं मी काही काम करत असेल मध्ये मध्ये करतो. सो थोडा वेळ बसला देते, म्हटलं थोडं बसू द्या आणि मी ब्लॉग चालू करते म्हटलं तोपर्यंत. आता संध्याकाळी ते येतील 4 वाजता. सो माझा प्लॅन आहे की आज त्यांना काहीतरी सरप्राईज द्यावा, चिकन बनवूया. त्यांना एवढं जास्त चिकन आवडतं ना. मला तर असं वाटतं एवढ्या ह्याच्यामध्ये जर चिकन प्रेमी कोण असेल तर तो म्हणजे माझा नवरा आहे. त्यांना खूप जास्त चिकन आवडतं. सो माझं असं वाटतंय मला की आता मी 8-10 दिवस झाले तरी चिकन नाही आणलं आहे आणि त्यांना 8 दिवसातून 1-2 वेळेस तरी खायची सवय आहे. एखाद्याला आवडतंय तर त्याच्यासाठी आपण तेवढं तर केलंच पाहिजे. ते कसं होतं ना, त्यांना असं वाटतं की मी चिकन जास्त नाही खाते, बट आपली आपली आवड असते. कधी कधी मला खूप आवडतं खायला. मी कधी कधी खूप जास्त खाल्लं तर लिमिट नको वाटतं, म्हणजे कधी कधी नको वाटतं. सो असं असतं. सो आता मला असं वाटलं आज की ते काय माहिती कधी येतील, 4 वाजता येतील का 7 वाजता येतील. रोज 4लाच येतात, बट आज माहिती नाही कधी येणार आहेत ते. आज पण मे बी 4लाच येतील ते. सो बघूयात कधी येतील ते. तर 4ला आल्यानंतर त्यांना त्यांच्या फ्रेंडकडे वगैरे कुठं जायचं असेल तर थोडंसं जातात ते बाहेर वगैरे. त्यांना तेवढाच वेळ असतो, 1-2 घंटे. सो मग त्या वेळामध्ये मी काहीतरी करू शकते तेवढं. सो माझा प्लॅन चालला की बिर्याणी बनवू की चिकन रस्सा भाजी बनवू, भाकरी बनवू. तर त्यांना बिर्याणी तर एवढी जास्त नाही आवडत आहे. घरची आवडते, बट चिकन रस्सा असतो ना जो गावाकडा नॉर्मली आपला तांबडा रस्सा, तो खूप जास्त आवडतो त्यांना. आणि भाकरी हे सगळं आवडतं. सो बघू मी आता काय बनवून मला नाही माहिती आहे, कारण अजून प्लॅन नाही केला. हे काम आटपते आणि नंतर तुम्हाला तुमच्यासोबत बोलते. सो बघूयात चला. काही काम करते आणि शंभूमध्ये येणार नाही असं होणार का? तर मी चटणी कुटत होते, लगेच आला तो आणि मला म्हणजे ओढत होता की बस किंवा मला घे. तर मग खालीच घेतलं मी हे चटणी कुटायचं आणि चटणी कुटू लागलेले. सो त्याचं हे असं चाललं असतं. एक कॅमेरा वळतो नाही, तर मी जर काही काम करत असेल तर त्यामध्ये मध्ये मध्ये करतो. सो त्यानंतर मी पटकन चटणी कुटून घेतली आणि ही अशी काहीशी म्हणजे ठेवली होती चटणी, थोडंसं मोठे शेंगदाणे, कारण ते खायला छान लागतं. आणि चटणी यामुळं कुठली की आपल्याला कधी प्रॉब्लेम वगैरे आला, भाजी कमी जास्त पडली, सो चटणी अशी साईडर की होऊन जातं आपलं. एखाद्या वेळेस भाजी नाही केली तरी होऊन जातं चटणीवर. सो ते करत होते आणि इथं याची मस्ती बघताय की कसं त्या घोडा आणलेला आहे छोटासा, त्यावर बसत होता. सो मग हे सगळं होईपर्यंत मी त्याचं जेवण रेडी करायला ठेवलं होतं. म्हटलं एक काम होईपर्यंत दुसरं इकडे त्याचं जेवण वगैरे झालं, तयार झालं की लगेच तो जेवण करेल. आणि जर लेट झाला तर खूपच ओरडतो, म्हणजे बिलकुलच शांत बसत नाही. मग सारखं त्याचं चिरड होत असते
की म्हणजे रडतो काय, काहीच कळत नाही त्यात नक्की व्हायले काय त्याला. सो त्याला जेवण वगैरे करायला दिलं आणि आमचं एक असतं की खुर्ची बसूनच जेवण करणार आम्ही. सो ही आम्हाला खूप छान सवय लागली. कामं वगैरे आवरली आहेत. दुपारी मी शंभूला जेव घातलं आणि त्यानंतर झोपी घातलं होतं. हे असं का दिसतंय काय माहिती, जरा खराबच झालाय अशा खेळण्यामध्ये. थोडंसं असं वाटतं इथं वांगी येतोय ब्लॅक ब्लॅक माझं पोरग नुसतं पळत आहे ग माय. बघा शंभू चिंबा बाहेर जाऊन पळत बसत. काय चाललंय? नाही जायचं बाहेर नाही जायचं. चल इथं बोल ह्या ना. हे एवढं परेशान करतय ना मला जास्तच. बस इथे एका जाग्या. तो काम वगैरे आवरली आहेत माझी आणि चहा पण पिला मी, कारण जरा मला बरंच नव्हतं वाटलं. डोकं वगैरे जाम होतं. त्यानंतर 4 बरोबर. सो मग आता मी चिकन वगैरे आणणार. 4:30-5 ला जाईल मी चिकन आणायला. शंभूला जेवण बनवते थोड्या वेळानं. बाकी झाडून वगैरे काढलंय बऱ्यापैकी. घर सगळं आवडून घेतलं. मगाशीच आवडलं होतं पण आता परत नंतर 4चे झाडून वगैरे काढले. तर खेळणे काढून ठेवले तेवढ्या मोठे, पण त्याला एकही खेळणं खेळायचं नाही. काही करतो फक्त बघा त्याच्या. काय रे काय करतोय? पडशील ना. किती धडपडायची गोवाला लावलाय इथं बस. बघा कसं आहे. डायरेक्ट वाडी बसलाय. माझा अवतार बघताय. सो कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते. कावळा आलाय आणि त्याला ये म्हणतोय आणि बाय बाय. व्हिडिओज बघत असताना इंस्टाग्रामचे. चल नाही सो तुम्ही मागचा व्लॉग बघितला की मी त्या दिवशी काही शूटच केलं नाही, कारण चिकन वगैरे आणून तर ठेवलंच होतं मी. बट माझ्या घरी माझ्या फ्रेंड वगैरे आल्या, सो मी काही शूटच केलं नाही. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि मग मला घरी यायला पण खूप लेट झाला, कारण मी स्वयंपाक वगैरे करून गेलते आणि हे पण आलते. बट हे ह्यांच्या फ्रेंडसोबत गेले होते बाहेर. सो मग लेट झाला मला यायला, तर मग मी काही शूटच केलं नाही त्या दिवशी. भाजी वगैरे कशी केली काय केली. सो नेक्स्ट टाईम मी जेव्हा पण चिकन वगैरे बनवाल तुमच्यासोबत रेसिपी शेअरच करेन मी. आमच्याकडं गावाकडचा तांबडा रस्सा कसा बनवता, खूप सिंपल आहे. एवढं काही जास्त नाही आहे की तामझाम असतं ना ते की कांदा वगैरे भाजा त्यानंतर खोबरं वगैरे भाजा, असं काही नाही आहे. सिंपल आहे. तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. आणि त्या दिवशी असं झालं की चिकन आणलं होतं मी आणि ह्यांना म्हणजे रस्सा भाजी, मी तुम्हाला सांगितलं की रस्सा भाजी यांना आवडते आणि मला बिर्याणी आवडते. सो मी त्याच्यामध्ये हाफ पार्टिशन केलं आणि आदल्या दिवशी रस्सा भाजी केली आणि मॅरिनेशन करून ठेवलं मी चिकनला आणि दुसऱ्या दिवशी मग बिर्याणी बनवायला घेतली होती. सो बिर्याणी पण एकदम सिंपल बनवते मी. काय एवढं तामझाम नाही करत की राईस वगैरे बॉईल करून घ्या त्यानंतर ग्रेव्ही बनवा, ह्याला खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ माझा शंभू पण शांत बसत नाही. सो मग मी कुकरमध्येच एकत्र करत असते आणि ही पण बिर्याणी खूप छान लागते. ही रेसिपी मी खूप आधी शेअर केलेली आहे, ती जाऊन नक्की पहा. पण खूप डेव्हलपमेंट आपण कसं म्हणतो की बदल करतो आपण प्रत्येक वेळेस रेसिपीमध्ये असेल बाकी वेगळ्या कोणत्याही गोष्टीत असं. सो ते यावेळेस मी केले होते. सो फायनली बिर्याणी झाली आहे माझी. दाखवते की माझा किती राडा पडलाय. हा बघा बेडवर बघा, हे खाली बघा,
बघा हा राडा, इकडे बघा फुल राडा बघा तुम्ही नुसता. आणि माझं कसं होतं की मी म्हटलं राडा जेवढा व्हायचा तेवढा होऊ द्या, माझं काम झालं पाहिजे बस. मला असं होतं. एवढा वेळ हा एवढा खेळा बिलकुलच नाही, ह्याला एकही या गोष्टीला खेळ आहे. त्या मुली आलत्या, त्या खेळवत होत्या, तरी पण ह्याचं वेगळंच काहीतरी चाललेलं. त्याला जेवण भरवलंय, मग चाललंय त्याचं. आता मग सगळं काम आवरले, भांडे पण घासले जातं लगेच सगळे. तो मग सगळं काम आवरलंय आणि आता खायला लागलाय. मी व्हिडिओ चालू केल्यानंतर काय काय होतंय. ठीक आहे, मी हा सगळा पटकन राडा आवरते आणि शोधाला थोडा वेळ आता घेऊन बाहेर जाते. म्हणजे त्यांना एवढं काम हे झालंय, माझं काम करून दिलंय, तर त्याला ते खेळवणं पण पाहिजे ना. घेऊन जाणार आहे.